रामकृष्ण हरी वस्त्र भांडार देत आहे 4,999 रुपयाच्या खरेदीवर थार कार जिंकण्याची सुवर्ण संधी। ही ऑफर 31 मे 2026 पर्यंत सुरू आहे। आजच भेट द्या आपल्या जवळच्या रामकृष्ण हरी वस्त्र भांडार दालनाला। कसं नियोजन ठरलंय? कसं नियोजन ठरलं आता? आता नको आपण बोलू 2 मिनिटात आज गेले छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी कोण आला शिवसेनेचा वाघाला कोण आला शिवसेनेचा वाघाला माऊली शेतकरी तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं, तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं। छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय विजय असो, विजय असो। हम तुम्हारे साथ हैं, तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं। कौन आला रे कौन आला शिवसेनेचा वाघ आला, कौन आला रे कौन आला शिवसेनेचा वाघ आला। कामा नेते शिडी चला चेअरमन जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी। तर आपण आता जी काही घोषणाबाजी पाहिलेलीच आहे। आपण या ठिकाणी रायगड या ठिकाणी विद्यमान आमदार शरददादा सोनवणे यांच्या बंगल्यावरती आहे। तर आपण पाहणार आहोत कशा पद्धतीचं नियोजन असणार आहे। या ठिकाणी भरपूर अशी गर्दी दिसत आहे। या गर्दीमध्ये नेमकं काय विषय, या ठिकाणी माऊलीजी खंडागळे यांचा प्रवेश झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे। या ठिकाणी अतिशय प्रचंड असा जनसमुदाय आहे। या जनसमुदायामध्ये या ठिकाणी काय घोषणाबाजी होणार आहे ते आपण सविस्तर बातमीमध्ये दाखवणार आहे। NAG न्यूजच्या आलेल्या बातमीनुसार आपण या ठिकाणी पाहतोय, या ठिकाणी महिला वर्गांचा अतिशय चांगला प्रतिसाद आहे। या ठिकाणी सरपंच कसं नियोजन आहे? कसं म्हणजे काय नियोजन ठरलं? काय नाही, आता धनुष्यबाण मशाल मशाल नाही चौकीच्या सगळ्यांच्या विरोधात जाऊन निघून गेला। 85ला खरं तर आम्ही शिवसेनेची शाखा स्थापन केली। तत्कालीन पिंपरी चिंचवडचे नगरसेवक सन्माननीय गजाननजी बाबर साहेब यांना आम्ही एसटीने जाऊन आणलं। एसटीने त्यांना भेटायला गेलो होतो आणि त्यांच्या हस्ते शिवसेनेच्या शाखेचं खरं तर आम्ही उद्घाटन केलं। खूप प्रतिकूल परिस्थिती होती आमच्या 14 गावामध्ये। कोणाच्या ओट्यावर उभं राहायचं शिवसैनिकांनी तर त्याला बंदी असायची किंवा लोक घाबरायची। आणि अशा परिस्थितीत आम्ही शिवसेने वाढवलेला शिवसैनिक आहे। तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल की जी 14 गाव विधानसभेला आंबेगावमध्ये असायची, त्या 14 गावामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा दबदबा। मी साधारणतः 95 साली सरपंच झालो, पण त्याआधी 1985 सालापासून शिवसेनेची शाखा काढल्यानंतर माझे वर्गमित्र आणि तत्कालीन आमचे सहकारी ज्यांनी विद्यार्थी सेनेपासून काम केलं ते अविनाशजी रहाणे, राजारामजी बानखेले, सुरेश भाऊ भोग, आम्ही मुलंच होतो। खरं तर शिवसेना वाढवली, इतकी वाढवली की 2007 साली त्या जिल्हा परिषद गटामध्ये मला जिल्हा परिषदेला उमेदवार नव्हता, पण लोकांनी प्रचंड प्रेम केलं, मला निवडून दिलं। आमच्या कांदळी गणातून पलीकडचा गण जो होता आमचा बोरीगण, माझे मार्गदर्शक आणि भाजपचे खूप चांगले आणि जुने कट्टर कार्यकर्ते दत्तूभाऊ गोपाळा गाडगे यांना तिकडून अपयश आलं, कारण आम्हाला जिल्हा परिषदेला उमेदवार नव्हता। त्या निवडणुकीच्या नंतर मी स्वतः खूप लोकांना मदत करत गेलो। मी जरी पंचायत समितीचा
सदस्य होतो, पण मी त्या सगळ्या 14 गावामध्ये लोकांचं गाऱ्हाणं ऐकायचा, त्यांचे प्रश्न सोडवायचा आणि ते प्रश्न सोडवत राहिल्यामुळं सगळीकडे खूप चांगल्या पद्धतीने लोकांचा प्रतिसाद मिळत गेला. 2012ला खरं तर जिल्हा परिषदेची निवडणूक लागली. तालुक्यातले 8 पैकी 7 जिल्हा परिषद गट हे राखीव झाले आणि केवळ बोरी कांदळी जिल्हा परिषद गट, सचिन भाऊ या, बोरी कांदळी जिल्हा परिषद गट हा ओपनला आला. सगळ्या माझ्या तरुण सहकाऱ्यांनी प्रचंड मेहनतीनं प्रचंड सहकार्य करून मला निवडून दिलं. 2012 ते 17 त्या विभागात काम करताना खूप चांगल्या पद्धतीनं काम केलं. तत्कालीन खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील, जिल्हा परिषद गटनेत्या आशाताई बुचके, आमचे सगळे सवंगडी त्या काळातले. आम्ही काम करत असताना 2016ला मला तालुका प्रमुख पदाची जबाबदारी दिली आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी. मी 17ला जरी जिल्हा परिषद सदस्य नसलो तरी परंतु त्या गटाचं विभाजन झालं आणि त्या गटातली 14 गावं जी आमची होती त्यातली काही गावं बेल्हे राजोरी जिल्हा परिषद गटात गेली, काही गावं आमच्या आळी पिंपळवंडी गटात आली आणि माझी 3 गावं नारायणगावला जोडली गेली. पण मी केवळ त्या जिल्हा परिषद गटात सीमित न राहता तालुका प्रमुख असल्या कारणानं सगळ्या तालुक्यात काम करत राहिलो. जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या नाहीत. 2017 नंतर 17च्या 22 नंतर आचारसंहिता सगळ्या कारणांमुळं जे कोरोना आला, काही शासकीय कारणं, या सगळ्यामुळं आरक्षणासाठी कुणी कोर्टात गेलं, त्याच्यामुळे निवडणुका झाल्या नाहीत. आता निवडणूक होते. दरम्यानच्या काळात आपण सगळ्यांनी पाहिलं की साधारणतः 2024ला विधानसभेची निवडणूक लागली. त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पक्षाकडून मी स्वतः उमेदवारी अर्ज दाखल केला, उमेदवारी मागितली. कारण असं आहे की लोकसभेला आम्ही सगळ्यांनी तुतारीचं काम केलं होतं. पक्षाचा आदेश होता. 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये डॉक्टर अमोल कोल्हे यांचं सगळ्यांनी खूप काम केलं, सगळ्यांनी मनाने काम केलं नाही. मला प्रचंड रोष पत्करावा लागला, कार्यकर्त्यांच्या पाया पडावं लागलं की आपल्याला उद्धवजींचा आदेश आहे, पक्षाचा आदेश आहे, काही करून आपल्याला तुतारीबरोबर गेलं पाहिजे, तुतारीचं काम केलं पाहिजे. आणि आम्ही तो आदेश सरसावंत पाळून 2024च्या लोकसभेला डॉक्टर अमोल कोल्हे यांना प्रचंड मताधिक्य आपल्या तालुक्यातून मिळून दिलं. नंतर मला वाटतं साधारणतः वर्षभरामध्ये 6-7 महिन्यामध्ये विधानसभेची निवडणूक लागली. कार्यकर्त्यांचा आग्रह होता आणि त्या माध्यमातून आम्ही ही जागा मशालीला सुटली पाहिजे म्हणून प्रचंड प्रयत्न केला. आपण सगळ्यांनी पाहिलं असेल, आपणही त्याला प्रसिद्धी दिली. 14 नंबर या ठिकाणी प्रचंड मोठा मेळावा घेतला. कार्यकर्त्यांना फक्त निरोप गेले. त्या निरोपाच्या जोरावर कुणीही 1 पैसा गाडीचा न मागता आम्ही सगळेजण तुमच्यासोबत इथे दाखवायला 7-10 हजार कार्यकर्ते, शिवसैनिक, माता भगिनी उपस्थित होत्या. पण माझं दुर्दैव, मी थोडासा शिस्तीचा विद्यार्थी असल्या कारणानं पक्षाचा आदेश आला, जर तुम्ही जुन्नरमधून तुमची उमेदवारी ठेवली तर मग आपलं खेडमधलं सीट अडचणीत येईल, तिथं त्यांची उमेदवारी राहील असं मला सांगितलं गेलं. पक्षाने काही कमिटमेंट आमच्याशी केल्या होत्या, राष्ट्रवादीच्या लोकांनी काही कमिटमेंट केल्या होत्या. आम्हाला असं वाटलं की भविष्यकाळात या कमिटमेंट पाळल्या जातील. व पुढे साखर कारखान्याची निवडणूक आली, त्याच्यानंतर जुन्नर नगर परिषदेची निवडणूक आली. मला माघार घ्यायला लावली. आम्ही सगळ्यांनी प्रामाणिकपणाने तुतारीचं काम म्हणजे सत्यशील दादांचं काम केलं. विशेषत्वानं मी सांगेल की आमचा जो बोरी कांदळी गट होता, तुम्ही आजही तिथली आकडेवारी पाहिली, सगळ्या शिवसैनिकांनी तन मन धनाने काम केलं. प्रचंड मताधिक्य तिथून आदरणीय सत्यशील दादांना दिलं आणि सत्यशील दादा जरी पराभूत झाले तरी परंतु त्याच्यामध्ये वोट शेअर जो होता तो शिवसैनिकांचा, शिवसेनेचा प्रचंड राहिला. असं वाटलं होतं की नंतरच्या काळामध्ये काहीतरी चांगलं आपल्याबरोबर घडेल, मशालीबरोबर घडेल. आपल्याबरोबर म्हणजे मी, कुणी एकटा किंवा आमचे पदाधिकारी ते महत्त्वाचे नाही, पण माझा पक्ष महत्त्वाचा आहे, ही भावना ठेवून आम्ही काम करत राहिलो. दुर्दैवाने जुन्नर नगर परिषदेमध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं की तिकडे पॅनल तयार व्हायला अडचण ही राष्ट्रवादी काँग्रेसकडून झाली, तुतारीकडून झाली. पॅनल अपूर्ण राहिला म्हणून खासदार साहेब तिथं प्रचाराला देखील आले नाही, कार्यकर्ते एकटे पडले. मी स्वतः तिथे दिवस रात्र आम्ही राबून आम्ही त्या जुन्नर नगर परिषदेच्या निवडणुकीला सामोरं गेलो. अपयश आलं पण आम्ही हटलो नाही, खूप काम केलं, चांगल्या पद्धतीनं काम केलं.
एक तुतारीचा नगरसेवक माफ करा, एक मशालीचा नगरसेवक आमची रुपालीताई निवडून आली. मला तेवढंच समाधान होतं, कारण कोणत्याही प्रकारची मागे शक्ती नाही, कोणाचं मोठं पाठबळ नाही. अशा परिस्थितीमध्ये आम्ही नगर परिषदेची एक जागा जिंकून आणली. जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्या, असं वाटत होतं की आता ज्या कमिटमेंट आहेत त्या फुलफिल होतील, पुऱ्या होतील. आणि असं वाटलं होतं की लगेचच्या लगेचच महाविकास आघाडीची बैठक होईल आणि त्याच्यामध्ये निर्णय होऊन उमेदवारांना सांगितलं जाईल की तुम्ही तुमच्या प्रचाराला सुरुवात करा. आणि मी स्वतः असेल, संपर्क प्रमुख दिलीपदादा असतील, जिल्हा प्रमुख सुरेश भाऊ असतील, आमचे सहकारी मंगेशांना किंवा आम्ही सगळे पदाधिकारी त्यासाठी अनेकदा खासदारांकडे जाण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांची वेळ मिळाली नाही. मला वाटतं 16 तारखेला 16 नोव्हेंबरला जुन्नर नगर परिषदेचे फॉर्म 17 नोव्हेंबरला भरण्याचा शेवटचा दिवस होता. त्याच्या आदल्या दिवशी खासदारांबरोबर बैठक झाली. त्यानंतर बरोबर 2 महिन्यांनी म्हणजे 16 जानेवारीला खासदारांनी नारायणगावला येऊन जागांच्या वाटपाची बैठकीसाठी ते आले. पूर्ण 2 महिने म्हणजे 16 तारखेला ते गेले 16 नोव्हेंबरला ते 16 जानेवारीला, ज्या दिवशी जिल्हा परिषद पंचायत समितीचा फॉर्म भरण्याचा पहिला दिवस होता. त्या तडजोडीमध्ये देखील आम्हाला असं सांगितलं गेलं की तुम्हाला झुकतं माप दिलं जाईल, मानाचं पान दिलं जाईल. आम्हाला ज्या गटामध्ये शिवसेनेची ताकद आहे, ज्या गटामध्ये शिवसेनेचा खात्रीशीर जिल्हा परिषद सदस्य निवडून येईल, तिथंच आम्हाला तिकीट नाकारलं गेलं. आणि आमचं दुर्दैव असं मला कळलं नाही की शिवसेनेचे पदाधिकारी चालवतात की राष्ट्रवादी काँग्रेसचे, हा माझ्या पुढचा प्रश्न निर्माण झालेला होता. त्याच्यामुळं या गटामध्ये 100% माझी उमेदवारी आमच्या गटातल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी फायनल केली आणि आम्ही प्रचाराला साधारणतः 1.5 महिना झाला. माझी सौभाग्यवती जयश्री हिनं 1.5 महिन्यामध्ये या गावांमधलं एक गाव सोडून, शिरोली गाव सोडलं तर सगळ्या गावांमध्ये घरोघर जाऊन लोकांचं दर्शन घेतलंय, प्रचारपत्रक वाटलेत. माझे सगळे कार्यकर्ते तन मन धनाने 1.5 महिना काम करत होते आणि अचानकपणाने असं सांगितलं गेलं की बुरी गट आपल्याला शिवसेनेला सुटत नाही किंवा मशालेला सुटत नाही. मंगेश अण्णांसारखा आमचा चांगला कार्यकर्ता एक मताने मागच्या वेळेला पडला. आम्ही 3 जागांची मागणी केलेली होती. गुलाबशेठ पारख्यांचा सावरगाव धालेवाडी, ते विद्यमान सदस्य असल्या कारणाने त्यांना ती उमेदवारी द्यावी हा आमचा आग्रह होता. अण्णांची एक जागा आणि बोरी एक जागा, तिथं आमच्याकडं सक्षम उमेदवार आहे आणि शिवसेनेची ताकद आहे. या 3च जागा आम्ही मागितल्या होत्या, परंतु आम्हाला वाटाघाटीमध्ये ते देण्यास त्यांनी असमर्थता दाखवली. खूप प्रयत्न केले, 3-4 दिवस आम्ही त्या प्रयत्नात होतो, पण दुर्दैवाने ते यश आलं नाही. हा कार्यकर्ता जो आहे, शिवसैनिक जो आहे, तो घड्याळाला कधीच मानणार नाही. आणि पक्षाने सांगितलं की तुम्ही घड्याळाबरोबर युती केली पाहिजे. कार्यकर्त्यांनी मला सांगितलं घड्याळाबरोबर जाण्यापेक्षा आम्ही धनुष्यबाणाबरोबर जाऊ. आणि आपणही पाहिलं असेल की मागच्या निवडणुकीमध्ये शरददादा सोनवणे हे फक्त शिवसेनेत होते. पूर्वी शिवसैनिक आहेत हे लोकांच्या मनामध्ये बसलं, त्यांना चिन्ह बाणाचं नव्हतं, पण कार्यकर्त्यांनी, शिवसैनिकांनी इकडे तुतारीला मतदान करायच्या ऐवजी बऱ्याच शिवसैनिकांनी शरददादाला मतदान केलं. आणि हे मी सन्माननीय खासदार, सन्माननीय शक्तिसिद्धदादा या सगळ्यांना निवडणुकीपूर्वी सांगितलेलं होतं. कदाचित कोणी म्हणेल की तुम्ही आता हे सांगता, पण हे निवडणुकीपूर्वीच मी शिवसेनेच्या नेत्यांना देखील सांगितलं होतं. आणि आजही तोच धोका आहे. मी सांगितलं की शिवसेनेबरोबर आपण जर गेलो तर काही जागा वाटाघाटीमध्ये मिळतील. म्हणजे शिंदे साहेबांच्या शिवसेनेबरोबर गेलं तर वाटाघाटीत जागा मिळतील. 2-3 जिल्हा परिषद सदस्य आपले होऊ शकतील, काही पंचायत समिती सदस्य होऊ शकतील. पण दुर्दैवाने ऐकलं गेलं नाही. मी सांगितलं की काही करून घड्याळाबरोबरच आपलं जायचं. कार्यकर्ते म्हणाले तुम्हाला घड्याळाबरोबर जायचं तर जा, पण आम्ही काही तुमच्याबरोबर येणार नाही. शेवटी ज्या कार्यकर्त्यांच्या जोरावरती आजपर्यंत संघटना आम्ही ग्रामीण भागात वाढवली, ते कार्यकर्ते माझ्या दृष्टीनं महत्त्वाचे आहेत. सैनिकच नसतील तर मी सेनापती काय कामाचा. कार्यकर्त्यांच्या सगळे मतं जाणून घेऊन शेवटी हा आम्हाला निर्णय घ्यावा लागला. मी स्वतः असेल, आमचे उपतालुका प्रमुख आदरणीय मोहनसिंग पालकर आहेत, उपविभाग प्रमुख सुनील भाऊ आहेत जाधव, दुसरे उपतालुका प्रमुख आमचे सुनील भाऊ पवार आहेत, आमचे अनेक पदाधिकारी हे आता बाहेर थांबले आहेत. या सगळ्या मंडळींनी निर्णय घेतला. 2 वेळाला आम्ही तालुका संपर्क प्रमुख, जिल्हा प्रमुख यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण दुर्दैवाने तो संपर्क आम्हाला होऊ दिला नाही किंवा आहे त्याच जागेवरती ते ठाम राहिले. त्यामुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला. कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार आम्ही सगळे आज शिवसेनेमध्ये धनुष्यबाण हाती घेतो. माऊली शेठ, तुम्ही सांगितलं शिवसेना, मी लहानपणापासून शिवसेनेमध्ये आलो, शिवसेना रुजवली, वाढवली. मग आज परत तुम्ही शिवसेनेतच आहात, तुम्ही धनुष्यबाणच हाती घेताय, मग वाईट का वाटतं? नाही, वाईट वाटण्याचं कारण तेच आहे
ज्यावेळेला 2020 साली मला वाटतं शिवसेना दुभंगली, शिंदेसाहेब बाहेर गेले. व्यक्तिगत मी सांगेल, शिंदेसाहेबांचं आणि माझं व्यक्तिगत रिलेशन आहे, व्यक्तिगत माझं नातं आहे, पर्सनली माझी ओळख आहे. आमचे दोन्ही रेपाळे बंधू असतील, रामभाई रेपाळे असतील, विकासभाई रेपाळे असतील, या सगळ्या मंडळींनी मला या परिसरात शिवसेना वाढवायला प्रचंड मदत केलेली आहे. पण शिवसेना दुभंगली त्यावेळेला स्वतः शिंदे साहेबांचा मला फोन आला होता की माऊली तुम्ही मुंबईला आहे. पण मी माझ्या पक्षाशी मान राखलं. मी म्हणालो की नाही, मी जिथे आहे तिथे ठीक आहे. मी शिवसेना सोडली नाही. श्रद्धा ठाकरेंशी होती. 100% श्रद्धा ठाकरेंची होती, ठाकरे फॅमिलीची होती आणि ती आज पण आहे, काल होती, आज पण आहे. शिंदे साहेबांनी शिवसेना का सोडली हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण ज्यावेळेला मला ऑफर होती, खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील, शरद दादा या सगळ्यांकडून देखील मला सांगितलं की माऊली तुमचं करिअर इकडं होईल, तुम्ही या. पण मी संघटना सोडली नाही, कारण ठाकरे फॅमिलीबरोबर माझी श्रद्धा होती, ती आज आहे. आणि खरं तर त्यावेळेला मी गेलो नाही. आता मला वाटायला लागलं की ती चूक आहे. पक्ष सोडून आशाताई गेल्या, पक्ष सोडून शरददादा गेले, शिवसैनिक वाऱ्यावरती होते, खासदार आढळराव पण गेले, खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील गेले, सगळे गेले. आणि अशा वेळेला शिवसेना पोरकी होत असताना, खिशात रुपया नसताना सगळ्या कार्यकर्त्यांना नैतिक बळ देण्याचं काम, संघटना बांधणीचं काम गेल्या 5-6 वर्षापासून करतोय. सगळे चढउतार पाहिलेत. आणि अशा वेळेला पक्षाकडून जो सपोर्ट मिळायला पाहिजे, पक्षाची जी ध्येय धोरणं जायला पाहिजे, ही ध्येय धोरणं आली नाही. संघटना खूप प्रचंड वीक होत चाललेली आहे. हे सगळं सांगून देखील बरं ऐकलं जात नाही. मला वाटतं तो मातोश्रीचा दोष नसावा, मधल्या लोकांना ते कळत नसावं. आणि दुर्दैवाने ही वेळ आज आली की आम्हाला हा निर्णय घ्यावा लागतो. पक्ष सोडताना ग्रामीण भागातला आहात तुम्ही कार्यकर्ता म्हणून तुम्हाला आज वाईट वाटतंय. परंतु महाराष्ट्राची जर आत्ताची सध्याची परिस्थिती पाहिली तर प्रत्येक पक्षाची जुळवूनच घेत आहे. प्रत्येक जण स्वार्थाचं राजकारण करत आहे. इतर तुतारी आणि राष्ट्रवादी एकत्र झाली, तुतारी आणि राष्ट्रवादीला मशाल जाऊन मिळाली. इतर जुन्नर तालुक्यातली स्थिती आहे. मग तुम्हाला इतकं वाईट वाटून घेणं किंवा आपल्या पक्षाची आपण काहीतरी प्रतारणा करतोय असं वाईट वाटून घेणं हे कितपत योग्य आहे? दोन गोष्टी आहेत. मी प्रोफेशनल राजकारणी नाही. बाळासाहेबांनी सांगितलं होतं 80% समाजकारण आणि 20% राजकारण करणारा माणूस आहे. माझा कोणता 2 नंबरचा धंदा नाही. सामान्य कार्यकर्त्याला घेऊन पळत राहिलो, फाटके कार्यकर्ते समोर होते. आता खरं तर प्रोफेशनल राजकारण आले. लोक पैशाच्या मागे धावतात, इब्रतीच्या मागे धावतात, पदांच्या मागे धावतात. त्या सगळ्या संधी माझ्याकडे भरभरून आल्या होत्या. विधानसभेला तर मला नको त्या ऑफर होत्या, पण मी पक्षाशी प्रामाणिक राहायचा प्रयत्न केला. असं वाटलं होतं की हा पक्ष बघा, हे बी दिन निकल जाएगा, हाही दिवस निघून जाईल असं वाटलं होतं. पण अजून वाईट दिवस येतात, अजून वाईट दिवस येत आहेत. पक्षाशी खूप वाईट अवस्था होते. ही वरती सांगून देखील वरच्या मंडळींनी लक्षात घेतलं नाही. हे माझं दुर्दैव आहे. बऱ्याच दिवसांनी धनुष्यबाण हातात घेतात, काय भावना आहे? नाही, धनुष्यबाण इथेच होता ना. हातात जरी मशाल होती ते धनुष्यबाण इथेच होता. त्याच्यामुळे मला वाटत नाही काही वेगळं आहे. लढायला तयार आहे 100%. शुभेच्छा. धन्यवाद.